हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी बनवलेले आहे खूप सॉफ्ट असे डिंकाचे लाडू. चला तर मग मी माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. इथे मी मार्केटमधून खारीक जी आहे ती अशी फोडलेली मिळाली मला. मी ती घेऊन आलेली आहे. बदाम आणि काजूसुद्धा आणलेले आहे आणि अर्धा किलो इथे खोबरं घेऊन आली. खोबऱ्याचे असे तुकडे तुकडे मी करून घेतले आणि गिरणीमधून हे दोन्हीही साहित्य छान बारीक करून मी आणलेलं आहे. आता खारीक खोबरं आपलं बारीक झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे डिंक तळून घालायचं आहे. त्यामुळे 2 मोठे चमचे मी साजूक तूप घालून डिंक तळून घेतलेला आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने डिंकाचे लाडू बनवले जातात. ही जर पद्धत तुम्हाला आवडली तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. डिंक तळून झालेला आहे आणि त्याच तुपामध्ये आपण बदाम तळून घेणार आहोत. इथे 2 वाटी मी बदाम घेतलेले आहेत. तेही तळून छानपैकी बाजूला काढूयात आणि त्याच तुपामध्ये आपण काजूसुद्धा तळून घेणार आहोत. इथे मी 1.5 वाटी काजू घेतलेला आहे. अतिशय पौष्टिक असे हे लाडू बनतात. नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे जमलेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला काजूसुद्धा छान असा तळून झालेला आहे. हे सगळं तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे. काजूसुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये तळून घेणार आहोत थोडेसे बेदाणे म्हणजेच मनुके. आता इथे मी अर्धी वाटी मनुके यामध्ये घालणार आहे आणि तुमच्या घरात जेवढे पण ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू बनवू शकता. त्याच्यानंतर बाइंडिंगसाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. ते त्याच तुपामध्ये छान ब्राऊन असं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळं साहित्य घेतलं आहे. मिक्सरला आपण सर्वात पहिल्यांदा डिंक बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून घेणार आहोत. आता खारीक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये सर्वात पहिल्यांदा मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं डिंकसुद्धा मिक्सरला बारीक करून किंवा तुम्ही हाताने क्रश करून सुद्धा यामध्ये घालू शकता. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि गूळ जो आहे तो शक्यतो किसून घाला म्हणजे पटकन असे हे बांधले जातात. आता सगळं मिश्रण मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि त्यामध्ये साजूक तूप ॲड करून आपण डिंकाचे लाडू वळून घेणार आहोत. अतिशय सोपी आणि मस्त पद्धत आहे. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ती कशी जमले मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण पटकन असे डिंकाचे लाडू वळवून ठेवूयात आणि थंडीच्या दिवसात याचा आस्वाद घेऊयात. पटापट होतात अशा पद्धतीने करून बघा आणि सॉफ्ट असे डिंकाचे लाडू आपले काही मिनिटातच तयार होणार आहे आणि अगदी पूर्ण थंडीमध्ये तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. खूप छान दिसतात. आता मी काही लाडू इथे बांधून घेतलेले आहेत. खूप छान दिसतात. तुम्हाला कशी आवडली ही रेसिपी जरूर कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.